रायगडचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडे गेल्यानंतर रायगड जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली होती। शिवसैनिकांनी आंदोलनाची भूमिका घेतली। या आंदोलनाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाला स्थगिती दिली। मी रायगड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांचे आभार व्यक्त करतो आणि रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे नामदार भरतशेठ गोगावले साहेब यांनाच मिळावं अशी समस्त रायगड जिल्हा शिवसेनेच्या वतीने मागणी करतो। निश्चितच गेले 2 दिवस ही बातमी पसरल्यानंतर शिवसैनिकांमध्ये नाराजी होती आणि या नाराजीचं रूपांतर आंदोलनामध्ये झालं। गेले 2 दिवस आपण ते पाहिलं। आज सकाळीच आमची दुपारी मीटिंग झाल्यानंतर राजीनामा सत्र सुरू झालं। संपूर्ण जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आणि त्या आंदोलनाची दखल, या नाराजीची दखल आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी घेतली। त्याचबरोबर शिंदे साहेबांनी सुद्धा याची दखल घेतली। अजितदादांनी याची दखल घेऊन या नियुक्तीला स्टे दिला। त्याबद्दल आम्ही सर्व रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी, शिवसैनिक त्यांचे मनापासून आभार मानत आहोत।